girls with their nails done now. नमस्कार मित्रांनो, आज आपण मोरोशीचा भैरवगड हा ट्रेक करायला आलो होतो. तुला कोणी विचारलंय का? खरं तर आज आम्हाला ढगाची चादर बघण्यासाठी हरिश्चंद्रगडाला जायचं होतं. चला 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 चला. हरिश्चंद्रगडाला आज तुफान गर्दी असल्यामुळं मी ठरवलं की भैरवगड करूयात. मोरोशीचा भैरवगड तसा अवघड ट्रेकमध्ये मोजला जातो आणि मोरोशीचा भैरवगड करण्यासाठी तुम्हाला माळशेज घाटातून सरळ सरळ मोरोशी या गावी यावं लागेल. रस्त्याच्या लेफ्ट साईडला मनूचा धाबा नावाचा एक हॉटेल आहे, हॉटेल भैरवनाथ किंवा मनूचा धाबा. त्या हॉटेलच्या इथं आल्यानंतर त्याच्या बाजूने जो मागे रोड जातो तो सरळ भैरवगडाला येतो आणि ह्या डोंगराच्या मध्ये तुम्हाला जो दिसतोय तो आहे भैरवगड. भैरवगडाचा वापर आधी एक फक्त वॉचिंग टॉवर किंवा सुळका म्हणून केला जात होता. हा असा प्रत्यक्ष गड वगैरे असं काही नाही आहे, फक्त एक वॉचिंग टॉवर आजूबाजूच्या घाटवाट्यावर नजर ठेवण्याकरता वापरला जात होता. आलास म्हणून जरा थांबा ना, काय बाळ छान दिसतय. पेमान 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 हट. बेरी बिचूक तेरी बिचूक, कोणाला काही सांगू नका. कबूल 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 कबूल. विसर्ग राज ऐक सांगते, गोपी तलपलय रे, कोणी माया माना तलपलय रे माया. वातावरण थोडंसं ढगाळ आहे, त्याच्यामुळे चालताना लागतोय दम आणि दम लागल्यामुळं थोडंसं स्पीड कमी होतोय. पण ठीक आहे, ट्रायपिंग करून वर पोचायचं आहे आणि हा डायरेक्ट असा स्टीप पॅच आहे. भैरवगडाच्या पहिल्या माचीपासून वरती जायला तो पण स्टीप आहे आणि बेस विलेजपासून यायचं म्हटलं तरी हा पण खूपच स्टीप पॅच आहे. त्यामुळं नुसती चढाई करावी लागते, दम लागतो आणि त्यात वाराही नाही आहे. तुम्ही हालत बघू शकता. मित्रांनो, आम्ही पहिल्या पठाराच्या जस्ट अलीकडे आहे, एक 5-10 मिनटामध्ये वरती जाऊ. इथं सगळे आलो आहे आम्ही आणि पोरं दमलीत. मित्रांनो, समोर दिसतोय तो भैरवगड धोक्यात हरवलेला आणि या बाजूला आलात तर ती तुमची डोंगर रांग, वराडी डोंगर रांग. या साईडला जीवधन किल्ला. हा शक्यतो हाच भैरवगड आहे आणि हे संदीप भांगरे, दातड काढायला काय झालं? खडकी गावचे रहिवासी. हां बंद केलं, हां केलं ना. मित्रांनो, तुम्हाला सह्याद्री ट्रेक करताना कोणी सोबती भेटो अगर ना भेटो, ही सोबती तुमच्या नेहमी असतील. ही सह्याद्रीतली घाटवाटातील वाटाड्या याला आपण म्हणू शकतो. माझ्यासोबत ही 2 जण आहेत वाटाडी आणि मला वाट दाखवत आलेत. तसं मी भैरवगड आधीही 4-5 वेळा केलेला आहे. आज स्पेशल फक्त ब्लॉग काढण्याकरता इथं आलो आहे. आज रविवारचा दिवस आहे आणि तरीही गर्दी कमी आहे, कारण आजची गर्दी कुठे असेल गेस करा. केलात? मी सांगतो. आज सगळी गर्दी गेली आहे काजवे बघायला, भंडारदरा किंवा राजमाचीला. माझ्यासोबत आज ट्रेकला कराडवरून आमचा खास मित्र आला आहे. कराडवरून फक्त भैरवगड करण्यासाठी पुण्यात आला आहे आणि हा आमचा भाई मुंबईवरून बॉडी बिल्डर आहे. गाडी बिडी घेऊन आला आहे. घे की, बोल की. आणि एक नंबर एक्सपिरियन्स आहे त्यात हसण्यासारखं काय मग? हां, हिंद फिरा ब्लॉग्सला पण सर्वांनी फॉलो करा, सबस्क्राईब करा. हो, आलं. आता कसं वाटतंय? गार वाटतंय. आता कसं वाटतंय? गार वाटतंय. आता कसं वाटतंय? गार वाटतंय. बघत असाल, हा निम्मा पॅच कव्हर केला आपण. निम्मा पॅच कव्हर करून आपण वर आलोय. ही सेफ्टी रोप लावली आपण.
सेफ्टी रोप नंतर आपल्याकडे कॅराबिनर आहे, अँकर आहे. तुम्हाला सेफ्टी दाखवतो. सेफ्टी करताना सगळ्यात मेन ही जी रोप असते त्या रोपला तुम्ही कॅराबिनर असा टाकायचा, टाकून त्याला थोडंसं टाईट करायचं आणि मग पुढे चालायचं. भैरवगडाचा जो ओव्हरहँग पॅच आहे तिथे बसलोय मी. स्वतःला सेल्फ करून ठेवला आहे. बघू शकता माझा सेल्फ येत आहे, सेल्फ करून ठेवला आहे. या बिलेच्या रोपने सगळ्या पार्टिसिपंटला इथून ओढून घेतला आहे. पार्टिसिपंटला वर पाठवलं आहे. पार्टिसिपंट वरतून जाऊन येत आहेत तोपर्यंत मी हा व्ह्यू एन्जॉय करतो. बघ, अरे माझ्याकडे बघ. बेस्ट चाललाय, बेस्ट चाललाय, काहीच प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, आपण मोरोशीच्या भैरवगडला जाताना रस्त्याच्या मध्ये हे एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे. खरं हे झाड नेमकं काय आहे मला याची कल्पना नाही. तुम्हाला कल्पना असेल तर नक्की सांगा. या झाडावर रोग सदृश्य काहीतरी आहे किंवा हे झाडच तसं असावं. आणि हे झाड 24 महिने असं असतं, सॉरी 12 महिने असं असतं. मित्रांनो, तुम्हाला जो समोर बेला असा कडा दिसतोय तो आहे मोरोशीचा भैरवगड. मोरोशीच्या भैरवगडाच्या जस्ट बाजूला जो उभा डोंगर आहे ते आहे नांगरदार. थोडासा उजवीकडे आलात तर ह्याला बोलतात वराडी डोंगर रांग. यापैकी नवरा नवरी आणि मागचं वराड. थोडं अजून उजवीकडे आलात तर तुम्हाला याच्या मागे डायरेक्टली नाणेघाट दिसतोय आणि त्याच्या बॅक साईडला जीवधन किल्ला आहे. हा मोरोशीचा भैरवगड आज आम्ही केला आहे. अत्यंत अवघड अशा कठीण श्रेणीतला किल्ला आहे. फक्त याचं काम वॉच टॉवर म्हणून असा केला असावा. दुसऱ्या गडावर काही वास्तूंचे अवशेष वगैरे काही शिल्लक नाही आहेत. आणि इथं खाली जर तुम्हाला दिसत असेल तर खाली ते भैरवाचं ठाणं आहे आणि वरती हा भैरवगड. गडाला अत्यंत कोरीव सुंदर अशा पायऱ्या आहेत.